भंकस तिच्या आईला सगळं किचाट. मावशी अगं तुझा पत्ता शोधून काढता काढता नाकात दम आला माझ्या. शेवटी कोणीतरी म्हणालं अंत्यविधी सामानाच्या दुकानात जा, तिथं राहतात ते. अरे पहिल्यांदा मी तुला ओळखलंच नाही बघ. असं म्हटलं कोण एवढा हिरो येऊन दारात उभा राहिलाय, तुम्ही कशाला आला तिथं? नाही म्हटलं परदेशी बनावटीची मोटर घेऊन कोण पाहुणा आलाय आमच्याकडे. आलेच लगेच मागोमाग बघायला. दुसरा तिसरा कोणी नाही हो, सख्खा भाचा आहे तो माझा. जया मेला संशय स्वभाव. जातो जातो जातो. मावशी अगं काकांची ओळख नाही करून दिलीस तू माझी. शी 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 शी. तुझ्याशी आणि त्यांची ओळख का? तुमच्यात काहीतरी राडा दिसतोय. अरे तुझ्याशी ओळख करून देण्याच्या लायकीचे आहेत का ते? जाऊ दे, आमच्या घराची रोजचीच कटकट आहे, काही अर्थ नाही त्याच्यात. बरं का रे बंड्या, तू काय घेणार? कोल्ड कॉफी की टी रे? हे भंकसपणा नको हा मावशी. चायला तू मला काय परका समजतेस? नाही हा बंड्या, काहीतरी घेतलंच पाहिजे. अरे इतक्या वर्षांनी तू आमच्याकडे आलास, तुला आठवतं लहान असताना तू आईच्या कडेवर बसून एकदा आमच्याकडे आला होतास, तेव्हा तुझ्या सगळ्या अंगाला खरूच झाली होती आणि सारखा करून रडत होतास. आईला तेवढेच आमची तंत्रोळीचा मावशी. पण आता आपली तब्येत फर्स्ट क्लास आहे हा, एकदम फिट. असं दे दिसते छान. पण हे बघ बंड्या, मी तुझं काही ऐकणार नाही. तू काहीतरी कोल्ड तरी घेतलंच पाहिजे. मी मागवते. आहो आहो इकडे या. काय हुकूम आहे? 2 मँगोलाच्या बाटल्या घेऊन या तुम्ही समोरच्या हॉटेलातून. 2? येस, आमच्या दोघांसाठी. हा हे बघा, येताना स्ट्रॉ आणायला विसरू नका. हा त्या नळ्या. 2 मँगोला 2 स्ट्रॉ. 2 मँगोला 2 स्ट्रॉ. 2 मँगोला 2 स्ट्रॉ. मावशी परवा तुझं पेपरात छापून आलेलं भाषण वाचलं. आईला तुमच्या मंडळानं नवरे लोकांची कसली वाजवून टाकली आहे. आता तू सांग पंड्या, नाही म्हणजे करायचं तरी काय? अरे बायको म्हणजे हे मेले नवरे समजतात तरी काय? यांच्या 18 विश्व दारिद्र्यात आम्ही आमचा तारुण्य सडवून काढायचं. हे किचाटच. मावशी फॉरेन मध्ये असलं काही भंकस नसतं. तिथं कुणीही कुणाचा गुलाम नसतो. अय्या, म्हणजे तू फॉरेन मध्ये असतोस? ओ नो, इंडियातच. अगं माझा इथं फार मोठा बिझनेस आहे. हो तेच म्हणते मी. कारण बंड्या, तू मराठीत 2रीत का 3रीत असताना नापास झाल्यावर शाळेतून काढून टाकलं होतं ना मास्तरांनी. अगं शिक्षणावर काही सुद्धा अवलंबून नसतं ग. अगं मावशी, माणसामध्ये गट्स पाहिजेत, गट्स. पैसा कमवायला ब्रेन लागतो. मावशी तुझा हा हिंदूंच्या अंत्यविधीच्या सामानाचा धंदा किचाट तिच्या आईला आपल्याला बिलकुल पसंत नाही. अरे मला तरी तो होपलेस धंदा कुठं आवडतोय? कसला मेला तो धंदा, धंद्याचा धंदा तो. अगं आपल्या मायबाप सरकारनं पब्लिक लोकांच्या सोयीसाठी हाय क्लास धंद्याच्या इतक्या एक टॉप स्कीम्स काढलेल्या आहेत. फक्त साला राडा करता आला पाहिजे. कोण करता काय? माझ्याशी गाठ आहे. बंड्या समजतो कोण स्वतःला. आमच्या घरात येऊन रुबाब काय आहे काय? खोल. नवरा म्हणजे गाढव काय? समोरच्या हॉटेलातून 2 मँगोला आणा. तुमच्या बापाचा नोकरच का नाही? परगोलॅक्स जुलाब की मीठ की टिकिया. उद्या बघा, अहो म्हणायला वेळ मिळणार नाही, तिथेच मुक्काम करावा लागेल. बंड्याला म्हणा भर पिपाट पाणी उद्या. मावशी तू म्हणशील तर तुला असला चॅप्टर धंदा खोलून देईन. काय झालं? चॅप्टर धंदा. पैसा म्हणशील ना तर साला फावड्यानं मातीसारखा ओढशील ग. कुणाची झिकझिक नाही, किचकिच नाही, हार्ड मनी. महिन्याभरात बंगला बांधशील, ब्रँड न्यू इम्पाला कार घेशील. आहेस कुठे? महिन्याभरात? अरे काय खरं बोलतोस ना तू बंड्या? अरे खरं म्हणजे यात तिकडंबाजीवाले काही नाही. साला एकदम रॉयल धंदा. कसला धंदा म्हणाला बंडोबत? म्हणजे सट्टा बेटिंगचा का नारिंगी मोसुमीचा? तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. तुम्हाला काही धंद्यातलं कळते का? नाही. तुम्ही आपल्या बाटल्या फोडून द्या. फोडूनच आणलेत. ही तुम्ही घ्या. तुम्हाला काही अक्कल आहे? आधी पाहुण्याला द्यायचं. तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या. नाही नाही तुम्ही घ्या. तुम्ही गप्प बसा. थँक्यू. रॉंग नंबर. अगं मावशी यानं काय आमचा घसा ओला होणार आहे थोडाच. बडबड घ्या. तुमचा घसाच काय सगळं आलो होईल, काळजी करू नका. नाही मी बाहेर आहे, काही लागलं तर बोला. गोविंदा पी भरून ठेव रे, पाणी गेलं की पंचायत होईल. चीअर्स. अरे हळूहळू, ठसका लागेल. थंड आहे ना. मामा मामा आपल्याकडे ब्रँड न्यू कार घेऊन कोण आले का?
माय गॉड मामा, धक्काच बसला मला. मला वाटलं कोणीतरी आंधळा बसलाय पण तो शाळेच्या मदतीसाठी. भंकस तिच्या आईला. सॉलिड जोक. आंधळा नाही काय तो, आपल्यापेक्षा डोळस आहे. अच्छा. बरे का, मी ओळख करून देते. ही माझी एकुलती एक मुलगी मधू. हाय. हाय. मधू म्हणजे स्वीट. आणि हा बंड्या. मामा, क्लीन बॉय झाल्यासारखा त्रिफळा चूर्ण चेहरा दिसतो नाही का रे यांचा? आईला इथे गुगलीलाच दांडी उडाली. तुम्ही प्लीज सिट डाऊन करा ना. ओह थँक्स. बस. आणखीन घे ना थोडा मँगो. आईला हा काय राडा झाला. काय म्हणाला? काही नाही काही नाही. मला वाटतं मावशी मी आता निघतो. का रे एवढ्या घाईने निघालास? छे छे, आज मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. मी तुमच्या शेजारी बसली म्हणून तुमच्यात काय करंट सुरू झालाय काय? नाही नाही मावशी, जेवायला मी तुझ्याकडे पुन्हा केव्हा तरी येईन. असं कसं, आज तू पहिल्यांदा आलायस, मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. अरे शिकरण पोळी आता करते. नको मावशी, माझी दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे ती मी साफ विसरलो होतो. मला तर जाऊन यायचं होतं. तुमच्याकडे हे आहे का? काय हवं म्हणाला? नाही नाही, माझी ब्रीफकेस. मावशी, तुझ्या मंडळातल्या 2 बायका आपल्या धंद्यासाठी बोलावून ठेव. कशासाठी? ते पैशाचा. धंद्याबद्दल आपण मागवून बोलूया. बरं आहे ना? पण तुम्ही थांबलाच तो. पण मला काय झालंय. हा सुटलो बुवा. सोय होती म्हणून निभावलं, नाही तर भलते वांदा आला असता. पुरलं का पाणी साहेब? तू आज आपलं मोठंच काम केलंस यार. के साहेब, अहो सोय होती म्हणून केलं. मी काय घरातनं पाणी आणून दिलं का तो मासनी? भाई बंदी नको यार. घे. भंकस तिच्या आईला ठेव म्हणतो तर. तू मोठाच खानदानी इमानदार नोकर दिसतोस रे. हा साहेब, आपण खानदानी आणि इमानदार तर आहेत. आपलं एक छोटं काम करा, आपल्याला कुठेतरी एक नोकरी द्या. म्हणजे ही नोकरी तू सोडून देणार? ही कसली नोकरी आली आहे साहेब? बदलीचं काम करतोय. असल्या रोज बदलीच्या काम करून एक काम आलाय बघा. तसे माझ्याकडे जॉब खूप आहे. आपल्याला एक द्या. एक नवीन बिझनेस ओपन करतोय. त्याचं जमलं की तुला कळवतो. नक्की साहेब, नक्की. सलाम साहेब. नाही असं नाही, मी पगारात घेतो की. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई, कठीण 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 किती. कठीण हृदय सुद्धा पागळलं पाहिजे असं मॉडर्न बनवून यायला सांगितलंय नवरे बहिणी. या धंद्याचं जमलंच पाहिजे असं म्हणतात. या महागाईच्या दिवसात या भाजीच्या धंद्यावर 2 माणसांचं जेवण मोजून मापून करावं लागतं. देवा, 2चे 3 कधी होणार आहेत रे? दुकानात जावं, गिऱ्हाईक विचारतं, संसारे मामा तुमच्या संसाराच्या वेलीला भोपळा कधी लागणार आहे? आमच्या वेलीला भोपळा लागायला भोपळ्याला वेळ तर हवा. आमचा भोपळा सदा बिझी. पोट कापलं. नाक कापेल तेव्हा कळेल. गुलाब गुलाब, माझं बोट कापलं ग. कापायचंच. आज मला लुगडं नाही ना माझ्या अंगावर. तिकडे लक्ष लागलं असेल तुमचं. हे कप्तान डोळ्यात खूपच असेल तुमच्या. अगं गुलाब, काय बोलतेस? संसारी माणसाला हे शोभत नाही. तू असा किरिस्तावाचा धगा करून हिंडणार आहेस का? अंग झाकलंय ना मी सगळं. उघडं तर नाही टाकलेलं. उघडं नाही म्हणजे हे सगळं काय गोल मोकळं? चाळीतले लोक काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? लोक म्हणतात मामानी मामीला मोकळी सोडली. म्हणू देत, खुशाल म्हणून देत. मी मोकळीच आहे. मेले भाजीवाले काय भाजीवाले. आणि तू काय इंग्लंडला जन्माला आली आहेस काय? तू पोळ्या लाटणारी स्वयंपाकीण बाई आहेस हे विसरू नकोस. असू दे, सारखं सारखं काही हिणवायला नको की मला. बायकांची कर्तबगारी काय आहे तेही दाखवणार आम्ही तुम्हाला. आम्ही की नाही एक नवीन बिझनेस काढणार आहोत. लक्षणं दिसत आहेत. काल तू नुसतं फडकं गुंडाळून चाळभर हिंडत होतीस. फडकं? कप्तान म्हणतात त्याला. कप्तान? हो. तरी चाळीतले लोक मला विचारत होते तुमच्या संसार नौकेचा कप्तान बदलला काय म्हणून. काय? हे बघा, मी बाहेर जात असताना उगीच किटकिट करत जाऊ नका माझ्या मागं. हे सगळं करते ते तुमच्या संसारासाठीच ना. तर मेला जळून जळून कोळसा होतोय तुमच्या अंगाचा. तरी बरं, मी एकटीच कुठे बाहेर जात नाही. त्या शेजारच्या गरवारे बाई नेहमी असतात माझ्या बरोबर. ते आणखीन वाईट. यांचं वेळ सगळंच काम उडाण टप्पू सारखं. छत्रीवाल्याकडे छत्री रिपेअर करून आणा म्हणून सांगितलं होतं, पण तेवढं सुद्धा झालं नाही यांच्या हातून. आता उन्हाची बाहेर कशी जाऊ मी? कुठं उलटलेत कोणाच ठाऊक. अहो
आंघोळ झाली ना, चला बघू कपडे कुठे आहेत तुमचे, आणा. आलो आलो. एकतर यांची कटकट, ऑफिसची कटकट. खालचं झाकलं, वरचं कुठे आहे, आण बघू इकडे, आनंद लोक. तू आता फणी कसली काढतेस आणखी? हात घाल बरं, हातात पाय हात घाल. तू काय काय करताय? आलो 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 आलो. काय कटकट आहे. हे बघ, तू ह्याचे कपडे काढ, ह्याला कपडे पुढचे घाल. मी आलो. नवरा ऑफिसला जाईपर्यंत त्याला अगदी घासून घासून घ्या. आणि काय ग मधुमालिनी, घरातल्या सगळ्या साड्या वॉशिंग कंपनीला धुवायला दिल्यात की काय? का हो? काय? ऑफिस मधली ती टायपिंग ठोकणारी बाई अशी चालते तुम्हाला, आणि घरातली बायको तेवढी चालत नाही का? तरीच तोरली कार्टी म्हणतो ती. बाबा, आईला बसताच येत नाही म्हणून. मधुमालिनी, चाळीच्या बेडती असली फॅशन. अगो, आपल्या चाळीचे जिने खालून उघडे, वरून खाली जायला लिफ्ट नाहीये. कळली तुमची अक्कल? चाळीचे जिने खालून उघडे आहेत म्हणून खालची सगळी माणसं वर आकाशाकडे डोळे लावून बसलेली नाहीये. मेली बुद्धीच कारकुंड्याची. काय? म्हणून तर आपला संसार हा असा फाटका. असू दे असू दे. या फाटक्या संसारातून डोकं वर काढायची धडपड चालली आमची. काढा काढा. समजलं? समजलो. बायकाने हे असलं घातलं की पुरुषाला डोकं वर करायलाच नको. शट अप. इंग्लिश मध्ये दम देतीस मला? एवढी छत्री दुरुस्त करून आणा माझी. आणणार नाही. काय? आज छत्री दुरुस्त करून घेऊन आणा म्हणून सांगते. उद्या कुत्री पाळशील, त्यांना फिरवून आणा म्हणून सांगशील. मला 400 रुपया पगार मिळवत नाही तर मिजाज बघा बाबाची. हे पहा, तुम्ही या नोकरीचा राजीनामा देऊन टाका बघू. काय? मी तुम्हाला घरी बसून पोषेल. म्हणजे तुला बिन पगारी घरगडी झाला आईताच. ते का म्हणून? आम्ही आता मोठा बिझनेस खोलणार आहोत. तरी कोणीतरी आपल्या दारावर खडून लिहून ठेवलंय, काय? बिझनेस चालू आहे म्हणून. लिहू देत. तुम्ही सुद्धा तुमच्याकडून त्यांच्या दारावर तसंच लिहून ठेवा. मेलं जरा कुठं बायको घराबाहेर पडली की यांच्या पोटात बायकोला उठल्याच. मी मेली संसारासाठी एवढा आटापिटा करतेय, पण बायको कुठे चाललीये, काय धंदे करतेय? आता संशय खाऊन 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 झुरळासारखे झाले तब्येतीनं. छत्री तेव्हा तुमच्याचकडं मी जाते उन्हाची तडफडत. अगं, उन्हात काळी पडशील. चुप. काय हो, आटपलं की नाही घरवाले बाई? झालं हा, आलेच. वाचन आहे. अहो, मी हा फ्रॉक घातला ना तर आमचे हे म्हणताय काय तिलावरून खाली कशी उतरणार म्हणून. अहो, हल्ली विमानातनं सुद्धा पॅराशूटनं पहिल्यांदा बायकाच खाली उतरतात. तर काय? जिन्याचं काय घेऊन बसलाय? नाही तर काय? आमच्याकडे सुद्धा हेच पुराण चाललेलं असतं. मेले नवरे सगळे गाढो. तर काय? चला. अहो, त्याला उशीर होते आपल्याला हो, म्हणून चला. पण आपली तिकडे वाट बघत असतील. हो, चला, चला, चला. चला. अहो, काय झालं? अहो, सगळं मोकळं मोकळं वाटतंय हो. आपण नीट चला ना.